हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आता मला बनवायची होती फ्लावरची भाजी. आता वाजलेले आहेत सकाळचे जवळजवळ 7:45 वाजलेले आहेत आणि आज मला लेट झालेला आहे, त्यामुळे माझी एकदम अशी गडबड उठलेली बघा. तर पटकन पीठ वगैरे पहिल्यांदा मळून घेतलेलं आहे आणि पीठ भिजूच तर म्हणलं भाजीला टाकावं. तर भाजीसाठी आज फ्लावरची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी ना बारीक बारीक कांदा कट करून घेतलेला आहे, भरपूर असे जिरे घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर फ्लावर असं स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं हळद, चवीनुसार मीठ आणि थोडीशी धना पावडर, थोडंसं घरचं तिखट, हे सगळं टाकून फ्लावरला एक 5 ते 6 मिनटं फक्त वाफ देऊन घेतली. आणि ते सगळा पसारा आहे ना तो किचन कट्ट्यावरचा काढून मी बाजूला ठेवलेला आहे, कारण मला किचन स्वच्छ करायचं होतं आज. कारण किचनचं कसं झालं माहिती का, रोज आपण तेलकट तुकट आपण भाज्या बनवत असतो, त्याच्यामुळं सगळं फरशीवर, वरच्या किचनच्या फरशीवर, परत खालची किचनची फरशी आणि आपलं सगळं किचन ओटा एकदम घाण माझा असा झालता बघा. तर सगळं घासून वगैरे घेतलेलं आहे आणि आता थोडं सगळीकडनं मी विम जेल ओतत असते आणि त्याच्यानंतर घासलं ना तर मस्त निघते. कारण मी पहिले ना बाटलीमध्ये विम जेल ओतून स्प्रे करायचे, पण काय होतं माहिती का, ते ना असं डेलीसाठी ठीक आहे, पण कधी कधी ना एकदम प्रॉपर क्लिन्झिंग जर आपल्याला करायची असेल ना तर विम जेल भरपूर असं डायरेक्ट फरशीवर ओतून जर घासलं ना तर एकदम स्वच्छ निघते बघा. तसं स्प्रेच्या बॉटलमधनं कसं एवढं विम जेल जात नाही फरशीवर, त्याच्यामुळे ते ना रेग्युलर जर आपण स्प्रे वापरत असेल ना किचन स्वच्छ करण्यासाठी तर ते ठीक आहे, पण आपण 1-2 दिवसात जर पूर्ण डीप क्लिनिंग करत असेल ना तर मग डायरेक्ट विम जेल ओतून जर धुतलं ना तर एकदम स्वच्छ निघते. तर आता सगळं स्वच्छ असं झालेलं आहे माझे किचन. आणि त्याच्यानंतर ना जी आपली फरशीची जी अशी साईड असते ना तिथं पण बघा थोडं म्हणजे जास्त असं चिकट बिकट पडतंय ना, तर सगळं मी एकदम आज प्रॉपर क्लीन करून घेतलेलं आहे. कारण गडबडीत गोंधळात रोज काय एवढं होत नाही प्रॉपर क्लीन करणं. आपण काय करतो, स्प्रेची बॉटल घेतो, थोडासा स्प्रे मारून विम जेलचा स्प्रे तयार करून ठेवलेला आहे, मी थोडासा मारते आणि त्याच्यानंतर कापडानं पुसलं ना पण एवढं स्वच्छ वाटत नाही बघा. तर मला 1 दिवसात मी असं करून स्वच्छ करत असते. तर एका दिवशी कंटाळा आला तर स्प्रे मारते आणि फक्त कपड्याने पुसून घेते. तर आज सगळं पोरांचा डबा वगैरे दिलेला होता आणि घरात कोणीच नव्हतं, तर एकटं असल्यानंतर ना तर मग अशी कामं करायला ना थोडं वेळ परवडतो, कारण वेळेची कमतरता भासत नाही आपल्याला. तर मग वेळ होता तर सगळं स्वच्छ करून घेतलं मी, स्टाईल वगैरे किचनच्या, आणि खालचं पण सगळं धुवून काढलं. तर त्याच्यानंतर ना सकाळी स्वयंपाक मी बनवला होता, पण मला थोडीशी खिचडी बनवायची होती, तर थोडीशी खिचडी बनवून घेणार आहे. त्याच्यानंतर कपडे वगैरे भांडे वगैरे झालेले आहेत माझे, फक्त ते रॅकला वगैरे असं आपल्याला असं वाटते बघा उन्हाळ्यामध्ये ना दिवस खूप मोठा असतोय, पण ज्या माणसाला भरपूर काम आहे ना त्यांना किती पण मोठा दिवस असला तर कमीच पडते म्हणल्यासारखं माझं झाले. कारण ना सकाळचं सगळं रुटीन माझं होतं दुपारी 12 वाजतात आणि त्याच्यानंतर मग मला थोडंसं यूट्यूबचं पण व्हिडिओचं वगैरे काम असते, व्हिडिओ तयार करणे हे, त्याच्यामध्ये एक अर्धा-पाऊण तास माझा जातो आहे. त्याच्यामुळं ना दुपारी ना दिवस मोठा आणि असतो आणि वेळ जात नाही असं काहीच नाही. त्यामुळं जेवढं होता होईल ना तेवढं मी वेळेची ॲडजस्टमेंट करत असते. तर आता इथं खिचडी बनवण्यासाठी ना मी थोडंसं जिरे टाकलेलं आहे आणि थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे, त्याच्यानंतर थोडंसं हिंग टाकलेलं आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता, हळद, हे सगळं ना ह्या सगळ्याला तडका देऊन परत जी काय मी खिचडी केली ती त्या खिचडीला तडका दिलेला आहे. आणि असं एकदम डबल तडका मारला ना तर 1 नंबर लागते बघा. तर खिचडी तयार झालेली आहे, फक्त थोडीशी वाफवली ना तर 1 नंबर लागते. तर त्याच्यासोबत ना थोडंसं कैरी वगैरे कट करून घेतले मी, पण ती काय व्हिडिओमध्ये शेअर केलं नाही कारण मला भरपूर कंटाळा आला आणि एवढं सगळं शेअर करायचं म्हणलं तर मग भरपूर वेळ झाला असता. तर ककडी थोडी छोटीशी ककडी कट करून घेतली, त्यामध्ये थोडंसं हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलं आणि ते फ्रीजमध्ये ठेवून दिले. तर खिचडीसोबत छान लागते बघा. तसं पण पापड ककडी असं असलं ना काय तर छान लागते. तर भेटूया उद्याच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.